एक महिनाभर चहा जर नाही पिला तर तुमच्या शरीरात दिसू लागतील हे 6 चमत्कारी बदल. डॉक्टर एच एल हिरानंदानी हॉस्पिटल येथील मुख्य आहार तज्ज्ञ रुचा आनंद यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एक महिनाभर चहा सोडण्याचे फायदे सांगितलेले आहेत. त्या फायदे सांगताना असं म्हणतात, महिनाभर जर चहा सोडला तर तुमच्या आयुष्यात देखील असे चमत्कारिक चांगले बदल होतील की ज्याचा फायदा कदाचित तुम्हाला आयुष्यभर होऊ शकेल. हे सांगत असताना त्यांनी चहाचे दुष्परिणामावर देखील प्रकाश टाकलेला आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की महिनाभर जर आपण चहा बंद केला तर तुमच्या शरीरात त्याचे काय चांगले परिणाम होऊ शकतात, तसेच काय वाईट परिणाम होऊ शकतात. चहा नेमकं चांगला आहे का वाईट आहे का याच्याविषयीची डिटेल माहिती. तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते, तर काही लोकांना दिवसभर भरपूर कप चहा देखील लागत असतो. मग बऱ्याच लोकांसाठी चहाचं सेवन हा सवयीचा भाग झालेला असतो. काही लोक म्हणतात की चहाने एक प्रकारची तरतरी व ऊर्जा येते, असेच देखील काही जण म्हणत असतात. पण मग जर एक महिना चहा नाही प्यायला तर काय परिणाम होऊ शकतो, तर आपण फायदे आणि तोटे याविषयी अगदी सायंटिफिक माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. तर जर एक महिना चहा नाही घेतला तर तुमच्या शरीरात काही लक्षणीय बदल दिसून येतात. त्याविषयी आपण जाणून घ्यायला सुरुवात करतोय. सगळ्यात मोठा बदल होईल तो म्हणजे ब्लड प्रेशरच्या संदर्भात. चहामध्ये कॅफेनचं प्रमाण हे अति जास्त असतं. त्याचा परिणाम तुमच्या ब्लड प्रेशरवर होतो. जास्त कॅफेनने ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढते. जर तुम्ही एक महिना चहा प्यायले नाहीत तर तुम्हाला जाणवेल की तुमचे ब्लड प्रेशर अगदी नियंत्रणात आलेलं आहे. आता दुसरा जो मोठा परिणाम चहा बंद केल्याने होऊ शकतो ते जाणून घेण्याआधी चहामुळे होणारा सगळ्यात मोठा दुष्परिणाम जर तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकला तर कदाचित चहा तुम्ही आता या मिनिटापासून देखील सोडू शकता. होतं काय, चहामुळे तुमच्या शरीरात लोहाची कमतरता होत असते. आता तुम्ही म्हणा लोहाची कमतरता म्हणजे असा एवढा काय मोठा विषय, पण जगात लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींची संख्या ही सर्वात जास्त असते. होतं काय की चहामध्ये टॅनिन नावाचं एक केमिकल असतं. हे केमिकल तुम्ही खात असलेल्या आहारामधील आयर्न म्हणजेच लोहाबरोबर त्याचे केमिकल रिॲक्शन होते. त्यामुळे शरीराला लोह त्या अन्नामधून घ्यायला भरपूर अडचण येत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी लोक फक्त शाकाहारी आहेत, जी लोक मांस खात नाही, त्यांच्यासाठी चहा हा सगळ्यात जास्त दुष्परिणामकारक आहे. आता तुम्ही म्हणाल चहा आणि शाकाहारी याचं काय कनेक्शन आहे, तर टॅनिन हे चहामध्ये असणारं एक रसायन जे अन्नातील लोहाबरोबर रिॲक्शन करतं. ते फक्त वनस्पतीजन्य अन्नातल्या लोहाबरोबरच त्या ठिकाणी रिॲक्शन घडून आणतं. म्हणजेच जी लोक फक्त वनस्पतीजन्य आहारच घेतात त्यांना होऊ शकते चहामुळे लोहाची कमतरता. या व्यतिरिक्त जी लोक मांसाहारी आहेत त्यांच्यामध्ये थोडासा कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसू शकतो. तर त्यामुळेच जी लोक शाकाहारी आहेत आणि जे चहाचं प्रमाण अति जास्त घेतात तर त्यांनाही अतिशय मोठी धोक्याची घंटा देखील आहे. आता त्यानंतरचा पुढचा जो परिणाम तुमच्या शरीरावर दिसेल महिनाभर चहा बंद केल्यानंतर तो म्हणजे त्वचा विकार. आता चहामुळे लघवीला जाण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ लागतं. याचा प्रभाव मग त्वचेवर दिसायला लागतो. मग पिंपल्स येणं, फोड येणं, त्वचा कोरडी पडणं अशी लक्षणे दिसतात. जर तुम्ही चहा टाळला तर हळूहळू तुमच्या त्वचेमध्ये टवटवी यायला सुरुवात होईल, पिंपल्सचं प्रमाण कमी होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक अगदी वेगळाच तजेलदारपणा तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. यानंतरचा सगळ्यात मोठा बदल जो चहा बंद केल्याने होईल तो म्हणजे पचन संस्थेच्या संदर्भात. भरपूर चहा पिणाऱ्या लोकांना पचन संस्थेसंबंधीचे विकार असतात. चहा सोडल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात, ज्यामुळे पेशींना चालना मिळते आणि हे पाचन रोग आणि कर्करोगांच्या विशिष्ट प्रकारांना थांबवण्यास मदत करू शकतं. आता यानंतरचा सगळ्यात मोठा परिणाम तुमच्या शरीरावर चहा बंद केल्याने होईल तो म्हणजे कॅफेनची शरीरातली अगदी कमतरता. कॅफेन हे देखील चहामध्ये एक असणारं विशिष्ट रसायन आहे. कॅफेनच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसतात. त्यामुळे निद्रा नाशासारख्या समस्या देखील संभवतात. जी लोक जास्त चहा पितात त्यांची चांगली झोप होत नसते. त्यामुळे जर तुम्ही चहा बंद केला तर तुम्हाला चांगली झोप लागेल. कॅफीनमुळे हार्मोन सक्रिय होऊन तुमची चिंता देखील वाढत असते. चहा न घेतल्यास तुम्ही चिंतामुक्त देखील राहू शकता. आता पुढचा बदल जो चहा बंद केल्याने होईल तो दाताशी संदर्भात आहे. तुमचे दात अगदी शुभ्र होणार आहे. चहामुळे दातांचा कलर जो आहे तर तो खराब होत असतो. दात खराब होत असतात तर ते देखील तुमचे चांगले व्हायला सुरुवात होतील. आता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो चहा बंद केल्याने होईल तो म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल. वजन कमी करण्यासाठीही
चहा बंद केल्याचा फायदा चांगल्याच प्रमाणात होतो, कारण की चहामधून थेट जास्त प्रमाणात साखर पोटात जाते. ती चहा बंद केल्याने रोखली जाऊन वजन नियंत्रणात राहते. आता हे झाले चहा बंद केल्यानंतर होणारे शरीरावरचे चांगले परिणाम. पण चहा बंद केल्यावर तोटा देखील होऊ शकतो. तो म्हणजे काय, की बऱ्याचशा जणांच्या शरीराला कॅफेनची सवय लागलेली असते. थोडं काही झालं, थोडा आळस आला की चहा प्यायचा, त्यामुळे शरीरात कॅफेनची मात्रा जाते. शरीराला तेवढ्यापुरती तरतरी येते, ऊर्जा आल्यासारखी वाटते. पण जसं जसं तुम्ही चहा बंद करणार तसं तसं शरीराला कॅफेनची मात्रा मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला शरीरात ऊर्जा कमी झाल्याचा तसेच मानसिक ताण आल्याचा देखील याच्यामध्ये परिणाम जाणू शकतो. मग आता काय करायला पाहिजे? चहा मग बंद करायचा, नाही बंद करायचा? एवढे दुष्परिणाम आहेत तर मग बाकी लोक काय वेडे आहेत का? तर मित्रांनो, चहाचे फायदे भरपूर आहेत, त्याचे नुकसान भरपूर आहेत. पण जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट जर अति प्रमाणात जर घेतली तर तिचा फायदा न होता तोटाच होत असतो. त्यामुळे चहाचं प्रमाण हे अगदी लिमिटेड असलं पाहिजे. दिवसाला 1 ते 2च कप तुम्ही मॅक्सिमम चहा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तर या व्यतिरिक्त तुम्ही चहाला ग्रीन टी असेल किंवा पेपरमिंट टी असेल किंवा अपराजितांच्या फुलाचा ब्ल्यू टी असेल, तर अशा प्रकारचे उत्तम पर्याय देखील निवडू शकता. तुम्हाला जर चहा एकदम सोडणं शक्य नसेल तर तुम्ही त्याचं प्रमाण हळूहळू कमी करा. हळूहळू कमी करत करत जाऊन तो त्या ठिकाणी बंद करू शकता. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.